लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते टकला इन्व्हेस्टर पासून. तर आता इथे इन्व्हेस्टर म्हणतो बघा प्रेक्षक हो, की तुम्ही असं नाही करू शकत, मी ती जागा विकत घेतली आहे असं म्हणतो इथे इन्व्हेस्टर. तर आता इथे जो माणूस आलेला असतो जीवाचा ऐकून वेषांतर करून, तर तो आता म्हणतो मी काहीही करू शकतो, मी काय करू शकतो आणि काय नाही ते तुम्हाला बघून कळलंच असेल. राजन जाधव, तेच ते राजन जाधव असं म्हणतात तो. आणि एवढी ओळख पुरेशी आहे की माझी कर्तबदारी पण मी पुराव्यांची दाखवू असं म्हणतो तो. अहो तुमच्या कॉन्फिडन्सचा अचानक इतका धबधबा कसा काय वाढला असं म्हणत होता इथे जीवा. तर आता कोण आहे मी असं म्हणतो तो. तर आता इथे लगेच पकडतो त्याला बघा प्रेक्षक हो भास्कर. तर आता इथे तो म्हणतो कोण आहे मी दाखवूनच येतो असं म्हणत होता इथे तो दुसरा बघा प्रेक्षक हो, वेषांतर केलेला माणूस. प्लीज सर डोंट मिसअंडरस्टँड, पण आमची ती जागा असं म्हणत होतो. काय कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो कसं आहे. हा सरकारचा निर्णय आहे आणि हे आहे सरकारने ही जागा रिझर्व केल्याचे पेपर्स, हे घ्या नीट वाचून घ्या असं म्हणत होता तो. हे घ्या असं म्हणत होता इथे तो ऑफिसर. तर आता जीवाला कळतच नाही काय चाललंय म्हणून तर भास्कर पण बघतो काय आहे? मला इतरांसखे चक्के पंजे खेळता येत नाही असं म्हणतो ऑफिसर. हॅलो हॅलो असं म्हणतो जीवा. अहो हे सगळं तुम्ही का बोलताय असं म्हणतो जीवा. तुम्हाला मी पाठवले असं हिंट देताय तुम्ही असं म्हणत होता इथे तो ऑफिसर. मगाशी घाबरला होतात ना की मगाशी त्यांनी लगेच इम्प्रोवाइज केलं तर, आणि आता स्वतःच इम्प्रोवाइज करताय असं म्हणत होता इथे जीवा. अरे बापरे असं म्हणत होतो. हे पेपर्स खोटे आहेत हे त्यांना कळणार तर नाही ना असं म्हणत होता तो. वाचले पेपर्स ग्रेट असं म्हणत होतो. काय प्रश्न असं म्हणत होतो. हो सर ऐका ना असं म्हणत होता इथे जीवा. पायावर मारडा ऐकलं होतं पण तुम्ही तर कुऱ्हाडीवर पाय ठेवला असं म्हणत होता इथे जीवा. काही प्रश्न विचारू नका असं म्हणतो ऑफिसर. तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला मी बांधील नाही असं म्हणतो ऑफिसर. सरकारने जो कागदपत्र दाखवायला सांगितलंय तो मी तुम्हाला देणं इतपतच मला परमिशन आहे आणि ह्या पेपरमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत असं म्हणत होता इथे तो ऑफिसर. हो सर असं म्हणत होता इथे इन्व्हेस्टर. वाचलंय आम्ही असं म्हणत होतो. तुम्ही पण वाचलंय ना असं म्हणत होता ऑफिसर. मग ऐका असं म्हणत होतो. ही जागा पुढच्या 2 दिवसात तुम्हाला रिकामी करावी लागणार असं म्हणत होता इथे तो. काय असं म्हणत होता इथे भास्कर. 2 दिवसात असं म्हणतो भास्कर. सर फक्त 2 दिवसात जागा कशी काय रिकामी करणार असं म्हणत होता इथे टकला इन्व्हेस्टर. कोट्यावधी रुपये देऊन मी ही जागा विकत घेतली आहे, माझं नुकसान होईल सर. ही जागा कोणी घ्यायला सांगितली होती तुम्हाला असं म्हणत होता इथे ऑफिसर. तर आता इथे ह्यानी म्हणतो तो. तर आता तो म्हणतो भास्कर, ज्यांनी तुम्हाला ही जागा विकली तो खूप हुशार आहे असं म्हणतो ऑफिसर. भोगा कर्माची फळं, बहुतेक त्याला आधीच खबर लागली असेल असं म्हणत होता इथे ऑफिसर. भास्कर तुझ्या म्हणण्यानुसार मी ही जागा विकत घेतली आणि तुला या गोष्टी माहितीच नव्हत्या असं म्हणतो इन्व्हेस्टर. अरे मला कसं माहित असेल असं म्हणतो भास्कर. मी प्रॉपर्टीचे पेपर्स बघितले आहेत, पेपर्स व्हेरीफाय केले, मला त्यात गडबड वाटली नाही. गव्हर्नमेंटची त्याच्यावर शिक्का सुद्धा होता आणि काय अपडेट्स आहेत गव्हर्नमेंटच्या ह्याची मला खात्री नव्हती असं म्हणत होता इथे भास्कर. तर आता इथे राजन म्हणतो म्हणजे इन्व्हेस्टर असं कसं होईल, म्हणजे तू कोर्टात जाऊन चौकशी केली नव्हतीस का असं म्हणत होता इथे तो इन्व्हेस्टर. बघा प्रेक्षक हो, हे बघ पैसे देण्याआधी तू तरी चौकशी केली होती का, तुला तरी अंदाज होता काय सगळ्या गोष्टीचा असं म्हणतो भास्कर. कारण विश्वास ठेवला मी तुझ्यावर, कारण मला वाटलं तू इतके वर्ष या फील्डमध्ये आहेस, तुला का विचारायचं, आता तू माझ्यावरती ओरडतोयस असं म्हणत होता इथे इन्व्हेस्टर. बघा प्रेक्षक हो, आत्ता कळलं असेल ह्यांना की फसवणूक केल्यावर काय होतं असं म्हणत होता इथे जीवा. बघा प्रेक्षक ऑफिसरला आता मुद्द्याचं बोला असं म्हणत होता इथे जीवा. राजन कसं काय कळत नाही तुला असं म्हणत होता इथे भास्कर. सरकारी माणसासमोर तरी भांडू नका असं म्हणत होतो. तुम्ही त्या जागेची बोली लावा आणि कोणाला तरी ती जागा विकून टाका असं म्हणत होता इथे तो ऑफिसर. म्हणजे कसं ह्या झंझटमधून बाहेर पडा तुम्ही काय असं म्हणत होता इथे ऑफिसर. मला वाटतं ही प्रॉपर्टी मला विकावी लागेल असं म्हणत होता इथे टकला इन्व्हेस्टर आणि खूप खुश होतो बघा प्रेक्षक जीवा. नाही राजन तू ही प्रॉपर्टी तू विकू नकोस, मला त्या नंदिनी आणि जीवाला अद्दल घडवायची असं म्हणत होता इथे भास्कर. तू ती जागा विकलीस ना तर मी त्या दोघांचा बदला घेऊ शकत नाही असं म्हणतो भास्कर. ए बाबा असं म्हणत होता इथे इन्व्हेस्टर, तू तुझा तो जीवा आणि नंदिनी याच्याशी माझा काही संबंध नाही असं म्हणत होता टकला इन्व्हेस्टर. तुम्ही काय वाटेल ते घोळ करा असं म्हणत होतो. माझे कोट्यावधी रुपये तुझ्या इगोसाठी सॅटिस्फाय करण्यासाठी नाही आहेत असं म्हणत होतो. ते काय नाही असं म्हणत होतो. मी आजच पेपरला जाहिरात देणार आहे आणि पॅम्पलेट्स वाटणार आहे. उद्या मी आनंद निवासची बोणी लावणार म्हणजे लावणार असं म्हणत होतो. हे फायनल आहे असं म्हणत होता तो. तर आता इथे जीवा खूप खुश होतो बघा प्रेक्षक हे ऐकून. सर असं म्हणत होता इथे इन्व्हेस्टर, थँक्यू सो मच फॉर द इन्फॉर्मेशन असं म्हणतो होता तो. तर आता इथे जीवा काढतो तो फोन, डिस्कनेक्ट करतो बघा प्रेक्षक हो. यस यस म्हणतो होता इथे जीवा. यस असं म्हणतो होता इथे जीवा. ग्रेट जॉब सर असं म्हणतो होता जीवा. ग्रेट जॉब. पण मी जागेची बोली लावायला लावली खरी, एवढ्या कोटींची जागा विकत घेऊ कशी असं म्हणतो होता इथे जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक संध्याकाळ झालेली असते. आई कढई उकडले असेल ना, मी गॅस बंद करू असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं गॅस मी काय केव्हाच बंद केलाय असं म्हणते आता इथे माडेनी. तुझं नाका संपावर गेले का असं म्हणते माडेनी. एवढा छान कोळंबी बटाट्याचा रस्सा केलाय मी, त्याचा घमघमाट सुटलाय असं म्हणते माडेनी. आणि तू कढी काय म्हणतेस असं म्हणते माडेनी. नाही नाही सॉरी असं म्हणते आता नंदिनी. आई आपलं कढी करायचं ठरलं होतं ना असं म्हणते नंदिनी. हो हो आपण ठरवलं होतं,
पण तेवढ्यात तुझ्या सासऱ्याचा ऑफिसमधून फोन आला की काय बेत आहे जेवणाचा. मी त्यांना म्हटलं कढी भाताचा बेत आहे, तर लगेच तोंड वाकडं झालं. जे मला फोन वरून सुद्धा कळलं, कारण त्याने मला सांगितलं की हा मला एक काम आठवलंय असं म्हणते माडिनी, तर मी कदाचित जेवायला येणार नाही असं म्हणते इथे माडिनी. म्हणून मी ते चेंज केलं आणि मी त्यांना मेसेज केला की तुमचं हे जे इमॅजिनरी काम आहे ते करू नका. मी छान बटाटा आणि कोळंबी रस्सा करते असं म्हणते माडिनी. मग 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 काय म्हणाले बाबा असं म्हणते नंदिनी. मग लगेच म्हणाले काम काय उद्या पण होऊ शकतं. मी आलोच असं म्हणते आता इथे माडिनी. करेक्ट ओळखता तुम्ही बाबांना असं म्हणते नंदिनी. आता इतकी वर्ष झालेत ना नंदिनी, नातं मुरलं ना तर चवी न चाकता सुद्धा कळते. आपला माणूस आपण अगदी अंतर्मनाने ओळखायला लागतो असं म्हणते माडिनी. हे सगळं ठीक आहे, पण हे सगळे तुम्ही लाड करता ना, मग ते सगळे लाडवलेले आहेत. मग हे सगळं काय करताय आता असं म्हणते नंदिनी. अगं लिस्ट मैदा, साखर, भाजणी, तीळ, बेसन असं म्हणते आता माडिनी. आता फराळाचे सगळे जिन्नस, आता दिवाळी जवळ आली आहे म्हटल्यावर फराळ तर केलाच पाहिजे असं म्हणते आता इथे माडिनी. आणि ह्या वर्षी तुम्हा दोघींची पहिली दिवाळी असं म्हणते माडिनी. तर आता माडिनी म्हणते तुम्ही दोघी तशा बिझी असता, तुला काम असतं, काव्याला अभ्यास असतो, त्यामुळे मदतीची अपेक्षा नाही आहे हां असं म्हणते माडिनी. पण ह्या घरात राहून आता तुला कळलं असेल की सगळे देशमुख किती खादाड आहेत ते असं म्हणते माडिनी. त्यामुळे फराळावर तर सगळे थांब मारतात असं म्हणते तर माडिनी. तर आता नंदिनी खुश होऊन हसते. तर आता तिथे काव्या येते बघा प्रेक्षक हो. तर ए काव्या, तू म्हणाली होतीस 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहेस, घेतलास की नाहीस असं म्हणते आता इथे माडिनी. चॅप्टर कंप्लीट करायचं होतं ना असं म्हणते आता इथे काव्या. झाला असेल तर आमच्या ह्या चॅप्टरमध्येही जॉईन कर असं म्हणते माडिनी. तर ये बस असं म्हणते आता इथे माडिनी. बस थोडा वेळ ग असं म्हणते माडिनी. अच्छा सांगा मग असं म्हणते आता काव्या. काय चॅप्टर चालू आहे देशमुख लेडीजचा असं म्हणते काव्या. आमचा हा चॅप्टर चालू आहे फराळाचा असं म्हणते माडिनी. पण काकू मी सांगते तुम्हाला असं म्हणते काव्या. सॉरी म्हणजे मला अभ्यास कंप्लीट करायला लागेल, नाहीतर मी पण केलं असतं तुमच्यासोबत असं म्हणते काव्या. अगं मदतीची अपेक्षा नाही आहे असं म्हणते आता इथे माडिनी. पण खाण्याची मदत करशील ना असं म्हणते आता इथे माडिनी. तर आता इथे काव्या म्हणते हो अगं आई आताच म्हणाल्या असं म्हणते नंदिनी की तुझी अभ्यासाची गडबड असेल ना तर मी तुला त्रास नाही देणार हो असं म्हणते आता इथे काव्या. थँक्यू, पण अगदी तसंच नाही आहे, म्हणजे मलाच वाईट वाटतंय असं म्हणते आता इथे काव्या. मी ना एखादा पदार्थ तरी हातभार लागेल असं मी ट्राय करते असं म्हणते काव्या. अरे वा असं म्हणते मानेने. हरकत नाही, कुठला पदार्थ करायला आवडेल तुला असं म्हणते मानेने. तर काव्या म्हणते काय काय करणार आहोत आपण. आपल्याकडे ना 2 प्रकारचे लाडू, करंजी, चकली, शेव, चिरोटे एवढं सगळं करायचं असं म्हणते आता इथे काव्या. अगं करावंच लागतं आपल्या इकडे. रवाचे पाकातले लाडू यांना आवडतात, बेसनाचे लाडू मिथून भाऊजींना आवडतात असं म्हणते आता इथे मानेने. पार्थ आणि जीवा म्हणजे शेव, चकली, चिवडा याच्यावर त्यांचा भर असतो. शंकरपाळी श्रेया आणि पिहूला आवडतात आणि मंजू ताईंना ओळल्या नारळाच्या करंज्या असं म्हणतात इथे माणिनी. आणि चिरोटे चिरोटे मला आणि वसुताईंना असं म्हणतात इथे माणिनी. मला चिरोटे आवडतात, त्यामुळे सगळ्यांसाठी हे सगळे पदार्थ करावेच लागतात असं म्हणतात इथे माणिनी. नाही नाही आई तुम्ही अजिबात एकटे नाही आहात, फराळ करायला आम्ही दोघी तुम्हाला मदत करू असं म्हणतात नंदिनी. करा करा, जमेल तेवढी मदत करा आणि तुमचाही हातभार लागू देत ना फराळामध्ये असं म्हणतात इथे माणिनी. म्हणजे तुमच्या दोघांच्या हाताची चव आणि तुमचं तुमच्या नवऱ्यांवरचं प्रेम तेही उतरेल ना ह्या फराळावर, आहे की नाही असं म्हणतात इथे माणिनी. काय काय असं म्हणतात इथे माणिनी. लाजतात की काय तुम्ही दोघी असं म्हणते माणिनी. तर आता इथे माणिनी बघते नंदिनी आणि काव्याकडे. मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या दिवाळीत माझ्या दोन्ही सुना माझ्या बरोबर आहेत, याचा मला किती किती आनंद होतो म्हणून सांगू असं म्हणते आता इथे माणिनी. आणि आई असं म्हणते नंदिनी, आमच्या जुन्या आई आम्हाला परत मिळाल्या ह्याचा आम्हाला किती आनंद होतोय असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्हाला काय सांगू. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक. ए बरं माझा ब्रेक संपला हा असं म्हणते आता इथे काव्या. पाणी भरायला आले होते, बसते आता अभ्यासाला असं म्हणते. आणि काव्या जाते आता आतमध्ये अभ्यास करायला. आणि आता इथे माणिनी म्हणते मी ह्या वर्षी जरा जास्तीचा फराळ करते आहे बरं का, म्हणजे फराळ जरा तुला आनंदनिवास सुद्धा सुद्धा घेऊन जायला येईल असं म्हणते आता इथे माणिनी. तर आता इथे जेव्हा हसत असतो बघा प्रेक्षक. जमलंय जमलंय सर, जमलंय तुम्हाला असं म्हणत होता जीवा. ओ हॅलो असं म्हणत होतो. महाजनी नाही, चंद्रकांत सरपोतदार असं म्हणत होतो. हो हो पण चंद्रकांत सरपोतदार करेक्ट आहे असं म्हणत होता जीवा. हे बघा मी तुमची ऍक्टिंग बघितली नाही पण ऐकली आहे मी असं म्हणतो जीवा. काय काम करता हो तुम्ही असं म्हणतो जीवा. पाण्यासारखं काम होतं तुमचं. तुम्हाला सांगतो तो बिझनेस सोडा आणि इथे मुंबईत त्या सिरियलच्या ऑडिशन द्यायला सुरुवात करा. तुम्ही काय काम करता तुम्ही माहिती आहे तुम्हाला असं म्हणतो जीवा. लगेच सिरियल मिळेल तुम्हाला, खरंच सांगतोय असं म्हणत होता इथे जीवा. पण एक सांगू का जरा, तुम्ही
जेव्हा एक एक वाक्य बोलला ना तेव्हा घाबरलो मी असं म्हणतो जीवा. वाट लागली होती माझी असं म्हणतो जीवा. अरे तुझं ऐकून त्यांच्याशी बोलणं कठीण झालं होतं मला असं म्हणत होता इथे. तो ते जाणवलं मला असं म्हणतो जीवा. तुला जाणवलं? मी फील केलं ना रे असं म्हणतो तो. म्हणजे आता हसतोय पण तेव्हा पोटात गोळा उठला होता बाबा असं म्हणतो महाजनी. पण मला एक समाधान आहे की मी एका योग्य कारणासाठी खोटं बोललो असं म्हणत होता महाजनी. तर आता इथे महाजनी म्हणतो आनंद निवास नंदिनीकडेच असायला पाहिजे असं म्हणतो होता तो. आणि तीच आहे जी त्या वास्तूचा आनंद फक्त टिकवणार नाही तर तो वाढवेल असं म्हणतो तो इथे महाजनी. तुला सांगतो अरे तिथल्या माणसांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे, जे सुख आहे, ते फक्त नंदिनीमुळे आहे आणि हे मला बघता क्षणी जाणवलं होतं असं म्हणतो आता इथे महाजनी. तुला सांगतो मी आईचं जेवढा आपल्या मुलांवर प्रेम असतो तेवढा जीव असतो ना, तेवढा जीव तिचा आनंद निवासवर आहे आणि तिथल्या माणसांवर आहे रे असं म्हणतो आता इथे महाजनी. आता मला तेच फिलिंग येतं जेव्हा मी नंदिनीला आनंद निवासमध्ये बघतो असं म्हणत होता जीवा. अजून फक्त आनंद निवास हे फक्त नाव घेऊन ती पॅनिक होऊ शकते. तिच्या हातून जर आनंद निवास तिच्या हातून गेलं तर काय होईल तिचा असं म्हणत होता जीवा. तिचा आनंद कोणीतरी हिरावून घेत असेल तर तिचा जीवा सुद्धा कसं सहन करेल असं म्हणतो महाजनी. तर जीवा म्हणतो हो सर एकदम करेक्ट बोललात असं म्हणत होता इथे जीवा. थँक्यू सो मच सर असं म्हणत होता जीवा. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय आणि नंदिनी साठी सुद्धा असं म्हणतो जीवा. मीन्स अ लॉट सर असं म्हणतो जीवा. अरे तुझ्या हातची पाणीपुरी मीन्स अ लॉट टू मी असं म्हणतो महाजनी. बरं तू एक गंमत माहिती आहे का? अरे घरात मला ना चोरून शिरावं लागलं बायको बघून गेली म्हणून असं म्हणतो होता महाजनी. तिला माहिती नव्हतं ना. मग आमच्या इकडेही तीच परिस्थिती आहे असं म्हणतो जीवा. आमच्या हिला माहित नाही चोरून असं म्हणतो जीवा. का माहित नाही मला असं म्हणत होता नंदिनी येते. तर आता इथे बोलत असतो जीवा फोनवरती. तर आता इथे जीवा म्हणतो मामा काका काय 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 म्हणताय काय सर असं म्हणतो जीवा. कोण कोण असं म्हणते नंदिनी. कोणाशी बोलताय एवढं एवढा हसून खिदळून कोणाशी बोलताय असं म्हणते नंदिनी. हो नाही नाही करेक्ट आहे सर असं म्हणतो जीवा. ठीक आहे ओके बाय 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 असं म्हणतो जीवा. असं म्हणतो तो. तर बघतो होता नंदिनीकडे. महांक दे सर असं म्हणत होता जीवा. अरे असं काय करताय असं म्हणत होता इथे महाजनी. आपण सरपोतदार ठरलंय ना. कुणाशी बोलताय सांगा ना जरा मी तू विचारते तर असं म्हणते आता नंदिनी. करेक्ट आहे तुमचं असं म्हणत होतं जीवा. म्हणजे भलती नावं घेऊ नका ओ. माझं नाव लक्षात ठेवण्याचा गोळा आहे तुम्हाला माहिती आहे ना असं म्हणत होता महाजनी. आय नो असं म्हणत होता जीवा. आय नो सर. ठीक आहे सर भेटूयात उद्या हां असं म्हणतो जीवा. बाय 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 असं म्हणत होता जीवा. बाय बाय गुड नाईट असं म्हणत होता इथे महाजनी. हा काय प्रकार चालू आहे? काय चाललंय तुमचं असं म्हणते नंदिनी. अगं हे असं कमरेवर हात ठेवून तू असं काय बोलतेस सुश्रीला रुक्माईसारखी. हे बघ उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आता मला झोपू दे प्लीज असं म्हणतो जीवा. गुड नाईट असं म्हणतो. मी काय विचारते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या असं म्हणते नंदिनी. गुड नाईट असं म्हणतो जीवा. असं झोपू नका. मी काय म्हणते मला एकदा नीट सांगा तुम्ही नक्की कुणाशी बोलत होता असं म्हणते आता ते नंदिनी. गुड नाईट असं म्हणून झोपतो बघा प्रेक्षक होतो. तर आता नंदिनी म्हणते उद्या काय होणार आहे उद्याच्या दिवशी काय कुणास ठाऊक असं म्हणते नंदिनी. देवा आता तूच काय ते बघून घे असं म्हणते नंदिनी. आता जीवाने अजून काही चूक करायला नको असं म्हणते आता इथे नंदिनी. आधीच खूप पणाला लावलंय असं म्हणते ती. त्यात उरल्या सुरल्या शांततेची बोली नको लावायला असं म्हणते नंदिनी. तर आता ती बघते जीवाकडे तर जीवा तर झोपलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी पण झोपून टाकते. नंदिनी उद्या बोली लागेल माझ्या स्वप्नांची आणि मी विकत घेईन तुझा आनंद निवास असं म्हणतो जीवा. बघच तू असं म्हणतो जीवा. तर आता इथे सकाळ झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ झोपलेला असतो. तर आता त्याला जाग येते. तर आता तो बघतो बाजूला. तर आता चिठ्ठी ठेवलेली असते बघा प्रेक्षक हो. तिथे काहीतरी चिठ्ठी ठेवलेली असते. तर आता ती चिठ्ठी बघतो पार्थ. तर आता त्याच्यावर लिहिलेलं असतं मी गच्चीवर अभ्यासाला गेली असं म्हणतो पार्थ. उगाच मला शोधायला जाऊ नका. डॉक्टरांनी फार हालचाल करू नका असं सांगितलंय असं म्हणून लिहिलं असतं त्याच्यावर. तर आता इथे पार्थ असतो. छान मला त्रास होऊ नये म्हणून चिठ्ठी लिहिली असं म्हणत इथे पार्थ. किती काळजी आहे ह्या मांजरीला माझी असं म्हणत इथे पार्थ आणि हसतो तो. अधिकार गाजवताय का माझ्यावर सांगताय असं म्हणत इथे पार्थ. त्याच अधिकाराने तुमच्या हातची सिनेमन कॉफी प्यायची होती मला असं म्हणतो पार्थ. तेवढ्यात सिनेमन कॉफी घेऊन आता रम्या आलेली असते बघा प्रेक्षकोबाच्या खोलीमध्ये. तू असं म्हणत इथे पार्थ. हो मी असं म्हणतात इथे रम्या. पण तू असं शॉक झाल्यासारखे का बघतोयस असं म्हणतात इथे रम्या. यापूर्वी सुद्धा तुझ्यासाठी कॉफी मीच आणायचे ना असं म्हणतात इथे रम्या. तर आता इथे पार्थ म्हणतो हो तेव्हा मला माहीत नव्हतं ना की हे कॉफी आणणारे तुझे हात आमच्या सुखाचा गळा दाबणार आहेत म्हणून असं म्हणत इथे पार्थ. असं बोलू नकोस ना पार्थ असं म्हणते रम्या प्लीज असं म्हणते ती. हे बघ मी जे काही केलंय ते फक्त तुझ्यासाठी केलंय असं म्हणतात इथे रम्या. तर आता ती म्हणते की यावरून मी तुझ्यासाठी काहीही करू शकते ह्यावर लक्षात येत नाही का तुझ्या असं म्हणते रम्या. तुला माझ्या प्रेमाचा उजेड हवा आहे म्हणून तू माझ्या घराला जाळायला निघालीस. तुझ्यानं दुखावलंयस ना ते माझ्या जीवाचे होते असं म्हणत होतं इथे पार्थ. आणि मी
असं म्हणते ती रम्या. मी तुझी कोणीच नाही का रे असं म्हणते रम्या. नाही असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता पार्थ म्हणतो झालं तुझं असं म्हणत होता इथे तो. तर निघून जा इथून असं म्हणतो तो. तर आता इथे रम्याला वाईट वाटतं. ठीक आहे असं म्हणते रम्या. मी जाते इथून असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता तिथे ठेवते ती सिनेमन कॉफीचा कप. पिऊन घे असं म्हणते ती आणि निघून जाते तिथून. बरं आज नाही कधी काय हवं असतं हे सगळं फक्त मलाच कळतं असं म्हणते आता इथे रम्या. उगाच त्या काव्याकडून अपेक्षा करत बसू नकोस असं म्हणते आता इथे रम्या. थांब असं म्हणत होता इथे पार्थ. कॉफी घेऊन जा असं म्हणत होता इथे पार्थ. काव्या माझ्यासाठी हात जाळू शकतात असं म्हणत होतो. माझ्यासाठी सिनेमन कॉफीसुद्धा बनवू शकतात असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे रम्याला वाईट वाटतं. त्या दिवशी तुझ्यासाठी मी सुद्धा बरंच काही केलं होतं पार्थ असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती म्हणते देवासमोर बसले होते अन्न पाणी सोडलं होतं पण तरीही असं म्हणते रम्या. पण तरीही तिच्यावर जीव लावण्या एवढं इतकं काय केलंय तिने असं म्हणते रम्या. हातावर दिवा घेतला म्हणजे मोठा तीर मारला नाहीये तिने असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती म्हणते त्याच हाताने माझ्यासारखी सिनेमन कॉफी बनवू शकते काय रे ती तुझ्यासाठी असं म्हणते तर रम्या. जशी मी घेते तशी मनापासून तुझी काळजी घेऊ शकणार आहे का ती असं म्हणते रम्या. तर आता इथे तेवढ्यातच काव्य आलेली असे बघा प्रेक्षक हो. आता तर आता इथे पार्थ बघतो काव्याला. कसा आहे ना पार्थ असं म्हणते रम्या. मंगळसूत्र नावाचा धागा घरात बांधला म्हणजे बायको होता येत असतं असं नसतं असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्या म्हणते त्याआधी तो धागा बांधणारा माणसाला मनापासून नवरा म्हणून स्वीकारावा हवं असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्या म्हणते हसो असो तेच तेच बोलण्यात काय अर्थ नाही असं म्हणते आता इथे रम्या. तू कॉफी पिऊन घे थंड होती असं म्हणते रम्या. थांब इथे असं म्हणते आता इथे काव्या रम्याला. तू उचल असं म्हणते आता इथे काव्या. उचल आणि चालायला लाग असं म्हणते आता इथे काव्या. तर आता रम्या म्हणते तू नीट बोला माझ्याशी काव्या असं म्हणते रम्या. तुझ्यासारख्या लोकांची असंच बोलते काव्या असं म्हणते तर काव्या. तर आता इथे काव्या जाते आणि तो कप घेते बघा प्रेक्षक आपल्या हातामध्ये. कसं आहे मंगळसूत्र पार्थ देशमुखाने माझ्या गळ्यात बांधलंय ना असं म्हणते आता इथे काव्या. त्या अधिकाराने मीच तुझ्याशी बोलते असं समज असं म्हणते काव्या. तर पार्थला खूप भारी वाटतं आणि हो असं म्हणते आता काव्या. इथून पुढे मी या खोलीत नसताना जर तू इथे आलीस तर ही तुझीच कॉफी तुझ्या डोक्यावर मिळवते असं म्हणते आता इथे काव्या. चला असं म्हणते आता इथे काव्या. तर आता तिथे रम्या निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे पार्थ म्हणतो मांजरी काय सॉलिड जलीस चाललेली आहे असं म्हणून तो हसायला लागतो. तर आता इथे काव्या बघते पार्थकडे हसताना. काय झालंय दात काढायला असं म्हणते आता इथे काव्या. देशमुख मी तुम्हाला सांगतेय ती रम्या आपल्या रूममध्ये आलेली नको आहे कळलं असं म्हणते आता इथे काव्या. आणि तिने तुमच्या आजूबाजूला तर फिरकायचं पण नाही असं म्हणते आता इथे काव्या. आली मोठी सिनेमन कॉफी देणारी. हे तुम्ही धमकावताय की सांगताय असं म्हणते पार्थ. धमकावून सांगते असं म्हणते आता इथे काव्या कळलं. सिनेमन कॉफी तर गबसा असं म्हणते आता इथे काव्या. निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता एवढं काय चिडायचं माझ्यावर असं म्हणत होता इथे पार्थ. कशाला चिडायचं माझ्यावरती असं म्हणतो पार्थ. तर आता निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून काव्या. प्रेमात असल्यासारखं का वागतायत ह्या असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे पार्थला लगेच लक्षात येतं. एक मिनिट असं म्हणत होता पार्थ. काव्या आमचं नातं मैत्रीकडे नसून मैत्रीच्या पुढे नेत आहेत की काय असं म्हणून खुश होतो तो. काव्या माझ्या प्रेमात पडायला लागले की काय असं म्हणून हसायला लागतो. खुश होतो बघा प्रेक्षक पार्थ आणि तिला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता आजचा भाग इथे समजून बघत रेखामध्ये काय ते हे घ्या तुमची सिनेमन कॉफी कशी वाटते असं म्हणते काव्या आणि देते आता ती पार्थला. तर आता पार्थ पितो बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ म्हणतो मी असली घाणेरडी कॉफी आयुष्यात कधी पाहिलो नाही असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे नंदिनीला एक चिक सापडते. आनंद निवास ऑप्शन होतंय हे पॅम्पलेटमध्ये सापडलं मला असं म्हणते आता इथे नंदिनी. या तुकड्यात एवढी ताकदच नाही असं म्हणत इथे जीवा. तर आता इथे नंदिनी म्हणते तुम्हाला माहित होतं ऑप्शन होणार आहे म्हणजे निवास असं म्हणते नंदिनी. तर आता इथे ऑप्शनसाठी लोक आलेले असतात बघा प्रेक्षक आणि नंदिनी रडत असते. तर बघा प्रेक्षक हो रिकाप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.